पोटावरची चरबी कमी करणं इम्पॉसिबल झालंय, पण आपण जिमला नाही जाणार, धावपळ सुद्धा नाही, फक्त झोपून तुम्ही तुमच्या पोटावरची चरबी कमी करू शकता. पण तुम्हाला विश्वास बसत नाही तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आता उठलेली आहे 5 वाजता आणि माझ्या मागं तुम्ही अंधार बघू शकता. तर तुम्ही उठलायत का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपलं 45 डेचं चॅलेंज आहे आणि आज आहे आपला 9वा दिवस. तर आता आपण वर्कआउटला सुरू करणार आहोत. दररोज स्वतःसाठी वेळ द्या, कारण आजची मेहनत उद्याचा कॉन्फिडन्स बनणार आहे. जर तुम्हाला पोटावरची चरबी कमी करायची असेल तर हे योग्य आसने नक्की करा आणि माझ्या चॅलेंजमध्ये सहभागी व्हा. आपण एक्सरसाइज का केली पाहिजे? कारण एक्सरसाइज केल्याने शरीर ॲक्टिव्ह राहतं, एनर्जी वाढते, बॉडी फिट राहते आणि पोटावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. फरक दिसणार नाही, फक्त स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी वर्कआउट खूप महत्त्वाचा आहे. एक्सरसाइज एक्सरसाइज एक्सरसाइज. आज जर घाम गाळला तर तुम्हाला उद्या पश्चाताप होणार नाही. शरीर फिट ठेवायचं असेल तर पोटावरची चरबी कमी करणं खूप महत्त्वाचं आहे. हार मानायची नाही, कारण रोजची छोटी मेहनत मोठा रिझल्ट देणार आहे. तुम्ही स्वतःसाठी 20 ते 30 मिनिटं देऊ शकता, कारण फिट शरीर हीच खरी ताकद आहे. ऐका, बदल हवा असेल ना तर मेहनत करावी लागणार आहे. पोटावरची चरबी कमी करायची आहे, बॉडी फिट ठेवायची आहे तर लक्षात ठेवा, एकच एक्सरसाइज एक्सरसाइज एक्सरसाइज. आज थोडा घाम येईल, थोडा त्रास होईल, पण उद्या जेव्हा स्वतःसाठी बघाल आरशात तेव्हा तुम्हाला बदल नक्की दिसणार आहे. कोणी येऊन आपल्याला फिट बनवणार नाही. आपल्याला सुटायला लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे आणि स्वतःची वेळ काढावा लागणार आहे. पोटावरची चरबी कमी करायची असेल तर हे लक्षात ठेवा, कारण एक्सरसाइज एक्सरसाइज लक्षात ठेवा. आज जर तुम्ही स्वतःला चॅलेंज दिलं ना तर उद्या आरशात दिसणार तुम्हाला बदल आणि स्वतःलाच तुम्ही प्राऊड फील कराल. आणि म्हणूनच एकदाच बोलते, हार मानायची नाही, एक्सरसाइज चालू ठेवायची आहे. पोटावरची चरबी कमी करायची असेल तर फक्त बोलून नाही तर हलून दाखवावं लागतं, घाम गाळून दाखवावं लागतं, रोज एक्सरसाइज करावी लागते आणि तुम्हाला बदल नक्की घडणार आहे. आज थोडंसंच केलं, उद्या चांगलं करू अजून, कारण फिटनेस हा एकच दिवस नाही तर रोजची मेहनतीचा प्रवास आहे. घाम आज येईल, उद्या कॉन्फिडन्स उद्या दिसणार आहे. त्यामुळे थांबायचं नाही, रोज एक्सरसाइज करत राहायचं आहे. बदल एका दिवसात घडत नाही, पण रोजची मेहनत हाच नक्की रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. आजची एक्सरसाइज डे संपली, पण फिटनेसचा प्रवास अजून सुरूच राहणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद. अशा प्रकारे जर तुम्ही वर्कआउट केलं तर तुम्हाला असा मोरणाचा घाव येणार आहे आणि तुम्ही जर वर्कआउट केल्याशिवाय तुमच्या पोटावरची चरबी काही कमी होणार नाहीये. आपल्याला काही जिमला वगैरे जायचं नाही, आपल्याला घरगुतीच प्रकारे कमी करायची आहे. तर तुम्ही बघू शकता, पुन्हा एकदा मोठा पिंपल आलेला आहे माझ्या चेहऱ्यावरती आणि खूप पेन होते. एवढ्या भागात तर खूप पेन होते. इथे येऊन गेला तर इथं आलेला आहे बघा, किती घाण दिसते एवढं चांगलं चेहऱ्यावर. खरं तुम्ही जर एक्सरसाइज योगासने केले तर तुमच्या पोटावरची चरबी कमी लवकर होणार आहे. तर रोज करा, कारण फॅट लॉस करणं एका दिवसात होत नाही. रोजच्या मेहनतीने केलेलं फळ एका दिवसात मिळत नाही, तर रोज मेहनत करावी लागणार आहे तुम्हाला अशाच प्रकारे. तर पुन्हा भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हे फिटनेससाठी आपलं एक्सरसाइज करत राहावा आणि तुम्ही डाईट सुद्धा चांगलं घ्या. वरती बघ पिल्लू, वरती बघ. हाय पिल्लू. आता मी वॉर्म वॉटर ड्रिंक करणार आहे. तर माझी मॉर्निंग झाली सकाळी 5 वाजता. माझं आता वर्कआउट सुद्धा झालं आणि तुम्ही रोडला बघू शकता किती शांत वातावरण आहे. आणि मी आता वॉटर पिते आणि तुम्हाला भेटतेच थोड्या वेळात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मी आता माझं वर्कआउट वगैरे सगळं कंप्लीट झालं आणि मी आता पिणार आहे वॉर्म वॉटर. तर वॉर्म वॉटर पिणं खूप चांगलं आहे, कारण तुमचं पचनक्रिया वगैरे सगळं सुधारते. आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला नसेल तर लवकर बघा. आणि आता वाजलेले आहेत 6 आणि रोडवर तुम्ही बघू शकता किती शांत वातावरण आहे. फिट राहायचंय मग कशाची काळजी घेताय? सकाळी लवकर उठा आणि दुसरी गोष्ट योगासने करा. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या डाईट प्लॅनकडे लक्ष द्या आणि चौथी गोष्ट म्हणजे लवकर झोपा. झोपायचा टाइम ठरवा आणि आहार घ्यायचा ही सुद्धा टाइम ठरवा. जेवायचा, नाश्त्याचा, परत झोपायचा, परत दुपारची झोप घ्यायची नाही
आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दिवसातून तुमच्या वेटनुसार 3 ते 4 लिटर वॉटर ड्रिंक करा, म्हणजे तुमचं बॉडी पण फिट राहील आणि सगळेच हेल्दी राहील. तर आता मी वॉर्म वॉटर पिणार आहे, तर तुम्ही सुद्धा ट्राय करताय की नाही मला लवकर सांगा. मला माहिती आहे गरमीचे दिवस आहेत, उन्हाळा चालू आहे, तरी तू का गरम पाणी पितेस? पण मी गरम पाणी पित नाही, मी कोमट पाणी पिते. थोडं हलकंसं गरम पाणी असतं, ते जास्त गरम नसतं माझं वॉटर. तर तुम्हाला काही क्वेश्चन पडलेले असतील किंवा अजून तुम्हाला डाऊट असेल तर नक्की मला कमेंटमध्ये नक्की बोला, कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. सुंदर दिसायचंय, एवढा मोठा पिंपल काय खूप छोटा नाहीये, हा खूप पेन देतोय. माझी पूर्ण एवढी जागा आहे ना सुंद पडलेली आहे, लाल लाल पण झालेली आहे आणि खूप पेन होत आहे. खूप म्हणजे खूप, मी सांगू शकत नाही तेवढं मला पेन होत आहे. तर तुम्हीला सुद्धा असं पिंपल वगैरे येतात का? तर पिंपल का येतात, कशासाठी, तो पण मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे.